नमस्कार मंडळी, जर्नी विथ देवीदास या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत श्री महालक्ष्मी देवीचा किंवा श्री अंबाबाई देवीचा। ही देवी कोल्हापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये इथून जवळच कर्नाटक राज्याची सीमा आहे। इथून या मंदिरामध्ये लाखो भक्त येतात दरवर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामधून। तर ह्या मंदिराला खूप असा इतिहास आहे। हे मंदिर श्री महालक्ष्मी किंवा अंबाबाई या नावाने ओळखले जाते। हे भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। या जिल्ह्याला लागूनच कर्नाटक राज्याची सीमा आहे। हे मंदिर हिंदू धर्माच्या अनुसार पुराणामध्ये विभिन्न शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ सूचित केले आहे। हे आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे। रस्त्यावरच्या दोन्ही बाजूला शॉप्स वगैरे आहेत, भरपूर शॉप्स आहेत। हा रस्ता बिनकामी गणेश मंदिरापासून ते गोखले कॉलेज रोड जातो। हा इथून खासबाग मैदान जवळच आहे। खासबाग मैदान तिथं बस स्टॉप हे आहे, तो लोकल बस स्टॉप आहे। आसपासच्या गावातनं जाण्यासाठी इथे बसेस भेटतात कोल्हापूरसाठी। खासबाग मैदान हे कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे। इथं मोठ्या प्रमाणात कुस्त्या होतात। इथं कुस्तीगीरही भरपूर आहेत, कारण इथली कुस्ती प्रसिद्ध आहे कोल्हापूरच्यातली। पूर्वी खूप कुस्त्या व्हायच्या या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये, आणि इथे भरपूर कुस्तीगीर तयार झालेले आहेत। इथे कुस्तीचे आखाडेसुद्धा भरपूर आहेत या परिसरात। समोरच दिसतो बघा तुम्हाला बस स्टॉप आहे तो महानगरपालिकेचा, आणि इथं शेजारीच भिंत आहे तिथं हा इथं खासबाग मैदान जे कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे। इथून अनेक मोठमोठ्या कुस्त्या झालेल्या आहेत या मैदानावरती। भरपूर अशी गर्दी असते कुस्ती पाहण्यासाठी लोकांची। समोरच आपल्याला मंदिर दिसत आहे। या इथून प्रवेशद्वार आहे, दक्षिण प्रवेशद्वार असे म्हणतात। 4 महाद्वार आहेत या मंदिराला। हे मंदिर 7व्या शतकात बांधलेलं आहे। याचं साधारणपणे 1200 वर्ष झालेले आहेत मंदिराला। राजा चालुक्य यांनी हे मंदिर बांधलेलं आहे। मराठा राजवंश यांनी पुढे जीर्णोद्धार या मंदिराचा केला। आता सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे, कारण खूप काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर आहे। मंदिराचा कळस बघता तुम्ही, पिवळा कलश आहे, पिवळा कलर दिलेला आहे त्याला। हे चारी बाजूला पूजेचे साहित्य विक्री करण्यासाठी दुकानं भरपूर आहेत इथं। पूजेचं साहित्य विक्रीसाठी नारळ, पुन्हा ओटीचे वगैरे इथं साहित्य भेटून जातं तुम्हाला। इथं नवरात्रोत्सवात भरपूर कार्यक्रम मोठे होतात। नवरात्रोत्सवात अनेक रूपे देवीची सादर केले जातात। भरपूर प्रमाणात गर्दी येते नवरात्रोत्सवामध्ये। या अनेक रूपे बघतायच तुम्ही, देवीची अनेक रूपे आहेत तिथं। हे मंदिर, याची वास्तुकला ही हेमाडपंथी आहे। काळ्या पाषाणात दगडाने हे मंदिर बांधलेलं आहे। मंदिराच्या अवतीभोवती भरपूर मंदिर आहेत छोटी छोटी। गणपती मंदिर, शंकराचं मंदिर, शनी महाराजांचं मंदिर, महाराजांचं मंदिर, स्वामी समर्थ, साईबाबा, गुरुदेव दत्त, कात्यायनी देवी, श्री व्यंकटेश्वर असे भरपूर मंदिर आहेत या परिसरात। या मंदिरामध्ये फेब्रुवारी नोव्हेंबरमध्ये किरणोत्सव कार्यक्रम असतो। इथे देवीच्या चरणाशी किरणे पडले जातात, ते सूर्यकिरण वगैरे तिथून मूर्तीपर्यंत जातात ही किरणे। फेब्रुवारी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम असतो हा। हे मंदिर सकाळी 5ला उघडते आणि संध्याकाळी 10 वाजता बंद होते। मंदिरात सकाळी 5ला काकड आरती होते आणि संध्याकाळी 7 वाजता ही आरती होते।
इथे अभिषेक महापूजा वगैरे केले जातात या मंदिरामध्ये. समोरच आपल्याला दिसतंय श्री बिनखामी गणेश मंदिर. हे गणपतीचं मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिरापासून जेमतेम 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे हे मंदिर. दक्षिण प्रवेशद्वार या साईडनं आपण गेला का नाही महाद्वार, तर त्या साईडला हे समोर दिसते तुम्हाला बिनखामी गणेश मंदिर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला शॉप्स दिसतात, कपड्यांची शॉप्स. ह्या बिनखामी गणेश मंदिराच्या पाठीमागं किंवा महालक्ष्मी मंदिराच्या समोर पश्चिम दरवाजाच्या दिशेने महाद्वारच्या दिशेने हा रोड आहे. कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे भरपूर प्रमाणात गर्दी असते कपड्यासाठी या रोडवर. खाद्यपदार्थाचे स्टॉलही भरपूर आहेत इथे. हॉटेल्स वगैरे भरपूर आहेत. भक्त निवासस्थान इथे भरपूर आहेत. महालक्ष्मी धर्मशाळा आहे, महालक्ष्मी भक्त निवास, असे भरपूर भक्त निवास या परिसरात आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात इथं बाहेरून येणाऱ्या भाविकासाठी इथं राहण्याची व्यवस्था उत्तम आहे. हॉटेल्सही उत्तम आहेत इथे. हे बघा, श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे बिनखामी मंदिराच्या बॅक साईडला. दोन्ही साईडला आपल्याला कपड्याची दुकाने दिसते इथे. भरपूर प्रमाणात आहेत कपड्याची दुकाने इथे. संध्याकाळची खूप गर्दी असते. साधारण 4 वाजल्यापासून. दिवसभरही थोड्या प्रमाणात असते, पण संध्याकाळी भरपूर असते, साधारण 10 वाजेपर्यंत गर्दी. फळफळाचे स्टॉल दिसतात तुम्हाला. कपड्याची दुकानेही भरपूर दिसतात तुम्हाला या रोडवर. श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात हे दुकान आहेत संपूर्ण. इथं कपडे स्वस्त आणि सुंदर असतात इथं. मंदिराच्या परिसरात समोरील बाजूस आहे हा परिसर. इथून रंकाळा 10 मिनिटाच्या अंतरावर वापस दिसण्यावरती आहे. पाहण्यासारखे तलाव आहे तो. आता गुढीपाडवा आल्यामुळे इथं गुढीपाडव्याची तयारी चाललेली आहे. समोर आपल्याला दिसतात दुकानं. ज्वेलरीची दुकानंही भरपूर आहेत इथे. बेंटेक ज्वेलरी वगैरे. हे मंदिर दिसते तुम्हाला समोरून. जीर्णोद्धार चाललेला आहे तिथे. हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे इथं. शंकराचंही मंदिर आहे. हा मंदिराचा पूर्वेचा भाग आहे. इथं आपल्याला भाविकांना रांगेतून प्रवेश दिला जातो. हा भवानी मंडपचा परिसर आहे. इथं तुळजाभवानी मंदिर ही थोड्याच अंतरावर 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुळजाभवानी देवीचं मंदिर इथं, तेही तुम्ही पाहू शकता. संध्याकाळच्या इथे खूप गर्दी असते. हा मंदिरचा परिसर आहे, पूर्वेकडचा भाग. इथून सुद्धा प्रवेशद्वार आहे. आपल्याला आत जाता येऊ शकतं. चारी बाजूला प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या. हे तुळजाभवानीचं मंदिर इथं आहे. समोर बघता तुळजाभवानी मंडपचा हा परिसर. इथं पहिले बसेस वगैरे उभे राहायचे, स्टॉप असायचा, बसेस स्टॉप्स इथे. पण आता ते सुरक्षेच्या कारणास्तव हा भवानी मंडपचा परिसर त्यांनी आता शिवाजी चौकात इथं हलवलेला आहे बस स्टॉप. इथं मोफत अन्नछत्र आहे. मंदिराच्या समोरच परिसरात आहे ते अन्नछत्र. तिथं मंदिरापाशी तुम्ही चौकशी करता पास दिले जातात. ते पास घेऊन तुम्ही भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. मंदिर परिसरातच पास दिले जातात ते. तुम्हाला
हा मंदिराचा पुढचा परिसर आहे. इथे बॅरिकेड्स लावले आहेत. भक्त जर जे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असेल नवरात्र उत्सव वगैरे इतर काही दिवशी, शुक्रवारी पण गर्दी भरपूर असते, तर त्यावेळेला ह्या बॅरिकेड्समधून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करता येतो जवळून दर्शन घेण्यासाठी. हा मंदिराचा परिसर आहे. इथं भरपूर असे ज्वेलरीची दुकानं वगैरे आहेत. हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे. हा समोरच दिसतोय तुम्हाला. मंदिर परिसरात खूप शॉपिंगची दुकानं आहेत. ज्वेलरीची, कपड्यांची दुकानं भरपूर प्रमाणात आहेत. इथं लांबून पर्यटक येतात. नवरात्रोत्सवात खूप गर्दी असते या मंदिरात. कारण 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी देवी मंदिर. संध्याकाळची खूप प्रमाणात गर्दी असते इथं शॉपिंगसाठी. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.